हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? तर आज आमची ऑफिसची पिकनिक चालली आहे दापोलीला. तर आम्ही संध्याकाळी 5च्या सुमारास निघालो. ही आमची मिनी बस होती. जवळजवळ 25 जण होतो आम्ही. तर मुंबईवरून घाटकोपर इथून आम्ही दापोलीला जाणार होतो. गाडीची पूजा वगैरे झाली तर आम्ही निघालो दापोलीच्या प्रवासाला. मस्त असं मजा मस्ती करत, गाणी म्हणत, डान्स करत निघालो. त्यानंतर संध्याकाळी थोडीशी भूक लागली होती म्हणून सरांनी आम्हाला नाश्त्याला एका ठिकाणी थांबवलं. तिथे आम्ही नाश्ता केला. नंतर रात्री 11 वाजता आम्ही गोमंतक ह्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो. खूप मस्त होतं तिकडचं ॲम्बियन्स. छान असा डेकोरेशन वगैरे केलेलं, छान वाटत होतं सर्व तिकडचा परिसर. थंडी पण होती भरपूर. त्यांची क्वांटिटी देखील भरपूर होती. सुरमईचा पीस तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. 2 जण आरामात खाऊ शकता ह्या थाळीमध्ये. त्यानंतर आम्ही 2 वाजता रात्री पोचलो होतो. ते आमचं रिसॉर्ट आहे अमृतेश निसर्ग सहवास. नावाप्रमाणेच तिथे मस्त असं निसर्गात आल्यासारखं वाटतं. नावाप्रमाणेच आहे हे रिसॉर्ट. छान असं सगळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, आंब्याची झाडं तर भरपूर आहे तिथे. आम्ही लवकर आल्यामुळे काही फळं वगैरे जास्त भेटली नाही. आंब्याला पण मोहर लागला होता भरपूर. छान असं निसर्गात आल्यासारखं फील येत होतं. नावाप्रमाणेच खूप भारी होतं इकडचं ॲम्बियन्स. बांबू ट्री हाऊस वगैरे होते तिथे. ट्री हाऊस पण होता. खूप छान आहे. इकडे नाश्ता, लंच वगैरे, डिनर इथे होतं सगळं. 3 बदकं होती मस्त क्यूट अशी. आणि एक छोटासा ससा देखील होता इथे. किती मस्त क्यूट आहे ना ससा. पळाला, घाबरतो. त्याने 2 बिया बनवल्यात बघा, तुम्ही बघू शकता. इथे असं बसण्यासाठी होतं. गावाला कसं शेणाने सारवायचे पहिले, तसं इथे शेणाने सारवलेलं होतं सगळं. हे बघू शकता. इथे नाश्त्यासाठी वगैरे असं होतं. बसू शकता नाश्त्यासाठी. मस्त असं हिरवगार सगळीकडे होतं. जेवण देखील इकडचं छान होतं. सकाळी फ्रूट्स, पोहे, ज्यूस वगैरे होत आहे. काजू फेरी काय असते ते होतं. फ्रूट्स असतात सकाळचे, पोहे. त्यानंतर दुपारी मच्छी वगैरे होतं. मच्छी, चिकन असं सर्व होतं दुपारी.
हे दापोलीतलं खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे. ते मराठी सिने ॲक्ट्रेस पण भरपूर येऊन गेले आहेत. प्रसाद ओक तुम्हाला मी दाखवते. हे सगळे सेलिब्रिटीजचे फोटोज वगैरे लावले आहेत. हे तारक मेहतामधली माधवी, भरपूर असे सेलिब्रिटीज इथे येऊन गेलेले आहेत. खूप प्रसिद्ध आहे दापोलीमध्ये हे. इकडचं जेवण देखील खूप टेस्टी आहे. बांबू ट्री हाऊस आहे इथे. किती छान असं पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून निघालो परशुराम मंदिरात. हे परशुराम मंदिर आहे प्रसिद्ध इकडचं. इथे गेलो, फोटोज वगैरे काढले. छान. याच्या आतमध्ये असं आवाज घुमतो. तिथे आम्ही ओम नमः शिवाय वगैरे केलं, बोललो. खूप छान असं आवाज तिथे घुमतो. त्याच्या आतमध्ये पृथ्वी दाखवली आहे. त्याच्या आतमध्ये खूप असं मोठं आहे. तिथे परशुरामाचा एक पुतळा आहे. त्यानंतर ज्यूस पिलो. त्यानंतर निघालो गणपती मंदिरात. कड्यावरचं श्री गणपती देवस्थान इथे आम्ही आलो. इथे गणपती बाप्पाचे पहिले पाऊल आहे. तुम्हाला मी पुढे दाखवेलच. मंदिर एकदम शांत होतं. इथे खूप मस्त हिरवगार असं छान होतं. आणि इकडे एक विहीर टाईपच होते. तिथे भरपूर असे कासव आहेत. ते पण तुम्हाला मी पुढे दाखवेलच. हे बघ ना, मोबाईल बघा पडेल. व्हिडिओ काढते ना. आमच्याकडे पण कासव आहे. खाऊन बघ. खूप कडू आहे. इथे आहे गणपती बाप्पाचे पाऊल.
चप्पल काढा चप्पल. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. पाणी द्या ना, चांगलं आहे. पाणी हवंय. मस्त आहे ना. काय फळं बिळं असतील तर खायला मिळतात ना, असं आहे ना, तो तोडून खाण्यात मजा आहे. हे काय तिकडे कोण आहे? क्रिसमस ट्री माहिती आहे. हे एक ट्री हाऊस आहे. इथे बाल्कनीत बाथटब आहे. इथे वरती 2 रूम आहेत. एका रूम मध्ये 3 जण झोपू शकतात असे तिथे व्यवस्था आहे. तिथे आम्ही 6 जण थांबलो होतो. रूमची नावं पण जाई जुई बकुळी असे ठेवले होते त्याला काही. रात्री आम्ही ते पोपटीचं प्लॅनिंग केलं होतं. भरपूर जणांना माहिती नसेल पोपटी म्हणजे काय असतं. तर एका मडक्यामध्ये वालाच्या शेंगा असतात, त्या अंडी वगैरे, चिकन, कॉर्न, बटाटे देखील तुम्ही टाकू शकता. त्याला मसाला वगैरे लावून ते असे मटक्यामध्ये टाकून आगेवरती शिजवलं जातं. रात्री असे भरपूर असे गेम्स देखील खेळलो आम्ही. हौजी, संगीत खुर्ची, गाण्यांच्या भेंड्या, डान्स वगैरे केला. खूप मस्त एन्जॉय केला सर्वांनी. 2 दिवसाची आमची ट्रिप होती. शुक्रवारी 5 वाजता निघालो ते रात्री 2 वाजता पोचलो. मग शनिवार रविवार तिथे आम्ही स्टे केला आणि रविवारी रात्री आम्ही 9च्या सुमारास निघालो मुंबईला यायला. मी नव्हतो, मी तिथेच आलो नाही. ओम नमः शिवाय. नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, सजना पे दिल. रविवारी सकाळी निघालो होतो आम्ही जंगल सफारीला. तिथे छोटासा धबधबा होता, वॉटरफॉल. ते आम्ही बघायला गेलो होतो. खूप असं आतमध्ये होतं ते. जाताना खूप अशी एक आवाज आला होता. सर्व म्हणत होते की वाघ आहे, तर काय माहिती काय होतं. तिथे भरपूर असे नागोबाची वारुळं देखील होते. तर एवढं मोठं वारुळ होतं ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच. खूप भीती वाटत होती कारण खूप असं सामसूम होतं तिथे. कोणी असं घर वगैरे काहीच नव्हतं तिथे. हे असं छान फुलं आम्हाला भेटले होते. बघा किती मोठं वारुळ आहे ते.
ते नॅचरल टॅटू आम्ही इथे काढला होता. नदीचं पाणी इथे जात आहे. हे इथे छोटासा धबधबा इथे होतो. इथे आम्ही भिजलो, मस्त एन्जॉय केला, मज्जा मस्ती केली. इथे आतमध्ये खोल होतं, तिथे काही गेलो नाही. ते छोटे छोटे मासे देखील होते. तिथे पाय टाकून बसल्या की ते आत पायाजवळ येत होते. नॅचरल पेडिक्युअर होत होतं. तसं आम्ही खूप मज्जा मस्ती केली. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.